यूजीसी नेट परीक्षा पाठोपाठच आता एमएससीईटी निकालही वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलाय। आन्सर की आणि निकालातील पर्सेंटाइल मध्ये तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे। पाहूया त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। एमएचटीसीईटीचा निकालही वादाच्या भोवऱ्यात। आन्सर की आणि पर्सेंटाइल मध्ये तफावत। निकाल फेर तपासणीची विद्यार्थ्यांची मागणी। यूजीसी नीटच्या निकालातील गोंधळ अजूनही संपलेला नसताना एमएचटीसीईटीचा निकालही वादात सापडलाय। विद्यार्थी आणि पालकांनी या निकालावर संशय व्यक्त केलाय, कारण एमएचटीसीईटीच्या निकालाबाबत आन्सर की म्हणजेच उत्तरपत्रिके आधारे मिळालेले मार्क आणि पर्सेंटाइल यात तफावत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरण्याचा प्रकार असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे। या एका परीक्षेचा घोटाळा शमला नाही तोपर्यंतच जर अशा पद्धतीने एमएससीईटीचा घोटाळा पुढे येत असेल तर हे फार वाईट आहे। एका अर्थाने इथल्या विद्यार्थ्यांच्या जे कमालीचे कष्ट करत आहेत, अभ्यास करत आहेत, त्या सगळ्यांना डिमोरलाइज करणारी ही गोष्ट आहे। नीट नंतर एमएचटीसीईटी परीक्षेवरही विद्यार्थी आणि पालकांनी संशय व्यक्त केलाय। तर विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेऊन तक्रार केली आहे। मात्र विद्यार्थ्यांचे निकालावर काय आक्षेप आहेत पाहूया। सीईटी सेलच्या वेबसाईटवर आन्सर की जाहीर करण्यात आली। आन्सर कीच्या आधारे मिळालेले मार्क आणि पर्सेंटाइल मध्ये तफावत आढळली आहे। आन्सर की आणि पर्सेंटाइल जुळत नाहीत। एमएचटीसीईटीचा निकाल लागण्यापूर्वी सीईटी सेलच्या वेबसाईटवर उत्तरपत्रिका अपलोड करण्यात आली होती। काही विद्यार्थ्यांनी या आन्सर कीचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवले होते। आन्सर की नुसार जे गुण मिळायला हवे होते त्याच्याशी निकालात दिलेले गुण जुळत नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांनी ठाकरे गटाकडे तक्रार केल्यानं आदित्य ठाकरे ही सीईटी आयुक्तांची भेट घेणार आहेत। तसंच याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना ठाकरेंच्या युवा सेनेनं पत्रही पाठवलंय। मात्र यातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।